श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण नवी मुंबई येथील रहिवासी असलेल्या अर्चना ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील मला दिलेले स्वामींनी खूप मोठे अनुभव शेअर करत आहे. मी नवी मुंबई येथील रहिवासी आहे. सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली. मी स्वामींच्या सेवेत येण्याचं एकच कारण होतं की माझं दुःख एवढं होतं की ते मी कुणालाही सांगू शकत नव्हती. कारण मी माझ्या वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. माझे वडील मला लग्नाला साफ नकार देत होते, कारण आमची जी काही कास्ट होती ती वेगळी असल्यामुळे, मी लव्ह मॅरेज केल्यामुळे माझ्या वडिलांनी मला तू आमच्या घरी यायचं नाही असं स्पष्टपणे सांगितलं. तरी देखील मी लग्न केलं आणि मला यांच्या घरच्यांनीही स्वीकार केला नाही आणि माझ्या वडिलांनीही केला नाही. त्यामुळे मी खूप एकटी पडल्यासारखे मला झालं होतं. 2 मुले झाली, पण मला आता खूप एकटं वाटत होतं. कोणाचा तरी आधार पाहिजे असं वाटत होतं, कारण दुःखाचे डोंगर हे कोसळत होते. कारण जॉबही नव्हता, मुलांना बघायलाही कोणी नव्हतं. माझ्या मिस्टरांच्या पेमेंटमध्ये सर्व होत नसल्यामुळे मला खूप टेन्शन येत होतं. काय करावं? माझे वडील फोन उचलत नव्हते. आईची प्रचंड आठवण येत होती. अक्षरशः जेव्हा माझी डिलेवरी होत होती, माझे मिस्टर माझं सर्व काही करत होते, त्यावेळेस देखील आईची खूप आठवण यायची आणि खूप रडायला यायचं. पण माझ्या आईची जागा मला स्वामींनी कशी दिली हे तुम्हाला मी सांगते. जेव्हा मला खूप एकटं वाटत होतं, खूप डिप्रेशनमध्ये मी चालली होती, त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये स्वामी महाराज आले. ही गोष्ट आहे 2001ची. 2001 साली महाराज माझ्या जीवनामध्ये आले. ते आमच्या ज्या शेजारच्या काकू होत्या, आम्ही जो फ्लॅट होता तो चेंज केला, कारण माझ्या मिस्टरांना जॉबला जाण्यासाठी खूप लांब पडत होतं. त्यांची ट्रॅव्हलिंगमध्ये 4 तास जायचे, त्यामुळे खूप त्यांची धावपळ होत असायची. त्यामुळे आम्ही त्यांच्या कंपनीच्या जवळच रूम घेण्याचं ठरवलं आणि तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर आमच्या शेजारच्या काकू होत्या, त्या महाराजांच्या खूप निस्सीम भक्त होत्या. त्या महाराजांची खूप त्यांच्या घरामध्ये सेवा होत असायची. त्यांच्या घरामध्ये रोज आरतीचा आवाज यायचा. त्यामुळे मला वाटायचं की हे किती छान करतात. मी त्यांना कुतूहलाने विचारलं, तुम्ही कुठल्या देवतेची सेवा करतात? त्यावेळेस त्या काकूंनी सांगितलं की आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो. जो महाराजांची सेवा करतो त्याला कशाचीच कमतरता पडत नाही. त्याच्या जीवनामध्ये सर्वत्र आनंद फुरलेला असतो. तू देखील महाराजांची सेवा कर असं म्हटल्या. मी त्यांच्याजवळ खूप रडले. जणू काय कोणीतरी व्यक्ती मला आपलीशी भेटल्यासारखं तेव्हा वाटलं होतं. मग त्यांनीच मला महाराजांचा फोटो दिला आणि त्या अक्कलकोटला गेल्या. अक्कलकोटला मी गेल्यानंतर त्यांना सांगितलं नाही, काहीच नाही. त्यांनी मला तिथून माळ आणि महाराजांची एक सुंदर अशी मूर्ती माझ्यासाठी त्या घेऊन आल्या. प्रत्यक्षात महाराज स्वतःहून माझ्या घरी आले. हे बघून मला प्रचंड आनंद झाला. त्यानंतर महाराजांची सेवा सुरू झाली. माझा जो एकटेपणा होता तो हळूहळू कमी व्हायला लागला होता. माझे जो काही कामात वेळ आहे तो कामात जायचा. कंटिन्यू महाराजांचं श्री स्वामी समर्थ जप करायची. महाराजांशी मी खूप बोलायची. जसं आपण आपल्या आईसोबत बोलतो, वडिलांसोबत बोलतो, तसं मी महाराजांसोबत बोलायची. त्यांना सर्व काही सांगायची. महाराजांकडे एकच इच्छा व्यक्त केली होती की माझ्या वडिलांनी मला एकदा फोन करावा, माझ्या आईशी मला बोलून द्यावं, एवढी इच्छा माझी पूर्ण करावी. पण ती इच्छा काही माझी पूर्ण होत नव्हती. सेवा सुरू होती. स्वामी कृपेने सर्व काही सुरळीत आता चालू झालेलं होतं. पण एक गोष्ट अशी होती, माझ्या ज्या सासूबाई होत्या त्यांचा देखील विरोध असल्यामुळे माझ्या 2 नणंद त्या देखील खूप डेंजर होत्या. त्या माझ्याशी खूप भांडायच्या की तू आमच्या मुलाला फसवलं, आमच्या मुलाला आमच्यापासून दूर केलं, म्हणून त्या खूप भांडायच्या. मला खूप टेन्शन येत होतं. हे टेन्शन तर होतंच, पण पुढचं आणखी एक खूप मोठं टेन्शन माझ्यापुढे उभं राहिलं होतं. ते म्हणजे माझे मिस्टर ड्रिंक करायला लागले होते. माझा मुलगा 10वीत होता त्यावेळेस माझे मिस्टर ड्रिंक करायला लागले. मी त्यांना खूप समजावून सांगत होते, पण ते काही माझं ऐकत नव्हते. माझं ऐकत नसल्यामुळे मला खूप टेन्शन यायचं. मी महाराजांना खूप सांगायची की त्यांना जर हे व्यसन लागलं तर माझं खूप अवघड होईल. पण जे
व्हायला पाहिजे नव्हतं तेच झालं. माझ्या मिस्टरांना दारूचं प्रचंड व्यसन लागलं. माझा मुलगा आणि माझ्या मिस्टरांचं अजिबात जमत नव्हतं. त्यांचे प्रचंड भांडणं व्हायचे. ते बघून मला खूप म्हणजे खूप रडायला यायचं की आपण एवढं केलं, एवढं सहन केलं आणि पुढे काय. कारण माझे मिस्टर हे स्वभावाने खूप छान, मलाही फार जीव लावतात, मुलांनाही जीव लावतात. पण ते व्यसनामुळे त्यांना ते काय करतात ते कळत नव्हतं आणि पैसेही खूप वाया जात होते. त्या दरम्यानमध्ये मग मी आता जे काही बाळ सांभाळण्याचं काम आहे आयाचं, ते काम करायचं ठरवलं आणि मी एका घरामध्ये जे डॉक्टर होते त्यांच्या मुलांना सांभाळण्याचं काम करायला सुरुवात केली. त्यांना 2 मुलं झालेले होते, जुळे मुलं. त्यांना मी सांभाळत होते. 20,000 रुपये पेमेंट ते मला द्यायचे. घरकाम देखील मी त्यांच्या करत होती आणि त्याच्यावरती सर्व काही आता सुरू होतं. मिस्टर जे काही पैसे यायचे ते तसेच तिकडे उडवत होते. मिस्टरांच्या मुलाचे प्रचंड भांडणामुळे मी खूप वैतागली होती. महाराजांची सेवा सुरूच होती. मुले आता मोठी झाल्यामुळे मला काही वाटत नव्हतं. महाराजांच्या महाराजांनी मला खूप वेळेस मी तुझ्या सोबत आहे अशी प्रचिती खूप वेळेस महाराजांनी दिली. कारण एकदा मी अशीच काय झालं की जॉबवरून घरी येत होते आणि मी जिकडून येते तिकडून खूप म्हणजे सुनसाट जागा आहे. मला रात्रीचे 11-12 वाजले होते. कोणीच नव्हतं आणि रिक्षावाले होते. मला प्रचंड भीती वाटली. त्यावेळेस 2 श्वान जे होते ते माझ्या पाठीमागून आले आणि एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला असे माझ्यासोबत चाललेले होते. जणू काय महाराजांनी माझ्या संरक्षणासाठी त्यांना पाठवलं. मी जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत ते माझ्यासोबत आले आणि जेव्हा मी घरी गेले, मी म्हटलं त्यांना पोळी खायला द्यावी म्हणून मी पुन्हा खाली आले तर ते 2 श्वान मला दिसेनासे झाले. मी खूप त्यांना शोधलं पण मला ते कुठेच सापडेना. ज्यावेळेस मी महाराजांचा धावा करत होती, मदतीला बोलत होती, महाराजांनी त्यांच्या रूपामध्ये येऊन माझी मदत केली. हे बघून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आणि 2 दिवसांनी गुरुवार होता. गुरुवारी मी कामावरती जाण्यासाठी निघाले. पहाटची वेळ होती. 6-6:30 वाजलेले होते. त्या दरम्यान काय झालं की मी चालत असताना एक इतका मोठा साप होता की जणू काय तो असा झोपलेला होता आणि त्याचा रंग विशेष म्हणजे भगवा होता आणि तो जसे महाराज खाली आपल्या डोक्याखाली एक हात घेतात आणि झोपतात तशा प्रकारे तो झोपलेला होता आणि माझं त्याच्यावरती पाय पडणार तेवढ्यात मला तो दिसला. हे बघितल्यानंतर मला प्रचंड भीती वाटली आणि पण त्याने मला काहीच केलं नाही. मी तेथून त्याला ओलांडून पुढे गेली आणि तो लगेच मागून पुढे निघून गेला आणि जणू काय महाराजांनी त्यावेळेस मला दर्शन दिलं. त्यावेळेस मला खूप म्हणजे खूप छान वाटलं आणि महाराजांनी दुसऱ्यांदा एकदा असंच मला दर्शन दिलं. ते म्हणजे माझं गुरुचरित्राचं पारायण चालू होतं. त्या पारायणामध्ये महाराजांनी मला खूप छान दर्शन दिलं. मी या अगोदर कधीही गुरुचरित्राचं पारायण केलेलं नव्हतं पण मला खूप इच्छा होती माझ्या मिस्टरांची ड्रिंक सुटण्यासाठी हे पारायण मी करेल असं मी महाराजांना बोलली होती आणि मी कुठलंच काही खाल्लं नाही. उपवास पकडला. रात्री एकदाच जेवायची आणि ते पण दूध पोळी मी खात होती. अशा प्रकारे मी हे पारायण केलं खूप कडकडीत. पहाटे 3 वाजता उठून ब्रह्ममुहूर्तावरती हे पारायण मी करत होते आणि महाराजांनी त्याची प्रचिती मला इतकी सुंदर देतील मला हे वाटलंच नव्हतं. कारण मी जेव्हा पारायण करत होती त्यावेळेस जी काही सापसुरूळ आहे ती सापसुरूळी मी अगोदर कधीही घरामध्ये कुठेच बघितली नाही, कधीच मला दिसली नाही. पण जेव्हा मी पारायण वाचत होते त्यावेळेस ती सापसुरूळी माझ्या देव्हाऱ्यामध्ये येऊन रोज बसत होती आणि माझं पारायण ऐकत होती. मला खूप छान वाटत होतं आणि शेवटच्या दिवशी जेव्हा मी महाआरती केली त्यावेळेस देखील ती तिथे होती. मातीचा कलर देखील भगवा होता, निम्मा भगवा आणि निम्मा निळा. हे बघून मला खूप म्हणजे खूप छान वाटलं की माझी सेवा महाराजांपर्यंत पोचली. माझा याच्यात खूप आनंद मला वाटला. पण ज्याच्यासाठी मी हे पारायण केलं होतं ती इच्छा मात्र माझी पूर्ण झाली नाही. माझ्या मिस्टरांची ड्रिंक काही सुटली नाही. प्रचंड घरामध्ये भांडणं त्यामुळे झाले. जेव्हा पारायण संपलं त्याच दिवशी घरामध्ये प्रचंड भांडणं हे झाले. त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं की एवढं मनापासून करते, एवढं जीव तोडून करते, महाराजांना एवढं मागते तरी महाराज माझी इच्छा पूर्ण करत नाही. का बरं असं करतात? दुसऱ्या बाबतीत तर खूप इच्छा पूर्ण करतात, मग ही इच्छा का बरं पूर्ण करत नाही असं वाटलं. माझ्या मुलीचं लग्न होतं स्वामी भक्तांनो, तुम्हाला खोटं नाही सांगत. पण माझ्याकडे 1 रुपयासुद्धा नव्हता. पण त्यावेळेस महाराजांनी मला इतकी मोठी साथ दिली होती ना की ती साथ मी कधीच विसरू शकणार नाही. कारण मी जेव्हा मोलमजुरी करत होती मी दुसऱ्यांचं नेहमी भलं करण्याचा प्रयत्न केला. एका मैत्रिणीला मी माझ्या ह्याच्यावरती दागिने घेऊन दिलेले होते आणि तिने ते हप्ते भरायचे बंद केले. मी तिला खूप कॉल करायचे, त्या लोकांचे मला कॉल यायचे पण तिने माझं
कॉल रिसीव केला नाही त्यावेळेस मी तिचे दागिन्याचे पैसे मी स्वतः भरलेले होते आणि हे पैसे मला पुन्हा मिळतील याची गॅरंटी मला अजिबात नव्हती, कारण ती कधी भेटण्याचं नावही तिने घेतले नाही आणि माझा कॉल देखील तिने उचलला नाही. पण महाराजांना मी सांगत होती की तुमच्यावरतीच आहे, हे लग्न माझं नसून तुमच्या मुलीचं आहे, कसं करायचं काय करायचं ते तुम्हीच ठरवा, तुम्हीच करा, असं महाराजांना कंटिन्यू मी सांगत होते. आणि महाराजांनी खरंच तसं केलं. त्या महिलेने माझे जे पैसे होते, मला त्याची आशा नव्हती, कदाचित महाराजांनीच ती सेविंग करून ठेवली होती असं म्हणायला हरकत नाही. लग्नाच्या अगोदर 4-5 दिवस खूप टेन्शन होतं की कसं होणार, कारण समोरची पार्टी ही खूप मोठी होती आणि त्या महिलेने माझे पैसे हे स्वतःहून आणून दिले. यापेक्षा आश्चर्याची बात काय, महाराजांनीच तिच्यामध्ये तो प्रकाश टाकला आणि तिला तिचं काम झाल्यानंतर तिचे पैसे मला आणून दिले. तिने माझी माफीही मागितली की खूप माझी अडचण होती, पण आता माझे सर्व काही प्रॉब्लेम सुटले आहे, तुझे पैसे हे घे असं ती म्हटली. त्यावेळेस मला खूप आनंद झाला. माझ्या मुलीचं लग्न निर्विघ्नपणे खूप छान पार पडलं. माझे जी काही नणंद आहे त्यांनी देखील मला या लग्नासाठी पैसे दिलेले होते, त्यामुळे देखील खूप छान झालं. आणि स्वामींच्या कृपेने मुंबईमध्ये घर घेणं प्रत्येकाला माहीत आहे, ही कुठलीही गोष्ट शक्य नाही, पण स्वामींच्या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने मुंबईमध्ये मी स्वतःचं आज घर घेतलेलं आहे. फक्त स्वामींच्या कृपेमुळे मला हे शक्य झालेलं आहे, कारण मिस्टर तर 1 रुपयासुद्धा आज देखील देत नाही. पण माझ्या मिस्टरांची ड्रिंक कशी सुटली हे सांगायला मला तुम्हाला फार आनंद होईल. त्यानंतर मी खूप सेवा केली, पण त्यांना ड्रिंक नाही घेतली तर प्रचंड त्रास व्हायचा, त्यांचे हातपाय थरथर कापायचे, रात्री त्यांना ड्रिंक काही झालं तरी घ्यावंच लागायची. मी त्यांना म्हटलं की तुम्ही घ्या ड्रिंक, पण माझी खूप इच्छा होती. मी जशी सेवेत आली तशी अक्कलकोटला कधीच गेले नव्हते. तिथलं सर्व काही ऐकलेलं होतं, व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं, पण प्रत्यक्षात अक्कलकोट मी कधीच बघितलं नव्हतं. महाराजांना देखील कधीच बघितलं नव्हतं. मला ते सर्व काही बघायचं होतं, डोळ्यामध्ये साठवायचं होतं, महाराजांची लीला बघायची होती. अक्कलकोटमध्ये स्वामींनी केलेल्या लीलांचं दर्शन मला घ्यायचं होतं. माझा मुलगा, माझे मिस्टर आणि माझी मुलगी आम्ही अक्कलकोटला जाण्याचं ठरवलं आणि महाराजांनीच ते निवेदन सर्व काही केलं आणि आम्ही अक्कलकोटमध्ये गेलो. ज्यावेळेस अक्कलकोटमध्ये आम्ही गेलो, तिथे गेलो, दर्शन वगैरे घेतलं. महाराजांना तर म्हटलं तुम्हाला सर्व काही माहीत आहात, माझ्या जीवनाचे सूत्रधारच तुम्ही आहात, माझे करता करविता तुम्ही आहात, तुम्हाला काहीच सांगण्याची गरज नाही. माझे माय बाप बंधू सर्व काही मी तुम्हालाच मानलेलं आहे. फक्त जे काही मागत होते त्याचं तुम्ही तर मला दिलं नाही. जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं तुम्ही करा, एवढंच स्वामींना विनंती केली. त्यानंतर माझ्या मिस्टरांनी दर्शन घेतलं. आम्ही बाळाप्पा महाराजांच्या मठामध्ये गेलो. चोळाप्पाच्या महाराजांच्या मठामध्ये जाऊन स्वामींचा अभिषेक देखील केला. सर्व काही झालं. घरी आल्यानंतर आमच्या घरामध्ये प्रचंड चंदनाचा वास, सुगंध दरवळत होता. जणू काय महाराज आमच्यासोबत आले होते याची प्रचिती महाराजांनी दिली. प्रत्येकजण म्हणत होता घरामध्ये किती सुंदर चंदनाचा वास येत आहे. मी म्हटलं प्रत्यक्षात महाराज आपल्यासोबत आलेले आहे. माझ्या मिस्टरांना देखील खूप आश्चर्य वाटलं. माझे मिस्टर स्वतःहून एवढ्या दिवस मी त्यांना म्हणत होते की तुम्ही हे व्यसन सोडा, ते ऐकत नव्हते, पण त्यांनी ह्यावेळेस स्वतःहून म्हटले की आजपासून मी ड्रिंक करणार नाही, ड्रिंक घेणार नाही. आणि खरंच आश्चर्य, मला वाटलं की यांना काही जमणार नाही, पण माझे मिस्टर मी 1 महिना बघितलं, 1 महिन्यापर्यंत त्यांनी ड्रिंकला स्पर्श देखील केला नाही आणि ड्रिंक देखील घेतली नाही. त्यांना जर त्रास व्हायला लागला तर मी त्यांना तारक मंत्राचं तीर्थ देऊ लागली आणि त्यांचा त्रास हा पूर्णपणे बंद झाला. आज माझे मिस्टर पूर्णपणे ड्रिंक घेत नाही, पूर्णपणे व्यवस्थित आहे, महाराजांची सेवा करतात. तुझे महाराज आहे म्हणून आपलं घर व्यवस्थित आहे असं देखील ते आज म्हणतात. हे फक्त अशक्य असणारी गोष्ट फक्त शक्य स्वामीच करू शकता, दुसरं कोणीच करू शकत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचण, संकट येतच असतात, पण स्वामींची साथ असेल, स्वामींची कृपा असेल तर अशक्य असणारी गोष्ट होण्यासाठी वेळ लागत नाही. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.